सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. पोलिसांचंच पथक मागावर असून आंधळेचा अद्याप शोध लागलेला नाहीये. तर हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली नसती. धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत त्यांचा दबाव राहणार. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अंजली दमानिया यांची मागणी. आकाच्या राजीनाम्याची मागणी मी नाही केली, मग राजीनाम्याची मागणी मोर्चेकरांची. तर आता करुणा मुंडेंनीही राजीनामा मागत आहेत. त्या सुरेश धसांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. जे या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. धनंजय मुंडे दोषी असेल तर सरकार योग्य निर्णय घेईल, बावनकुळेंचं वक्तव्य. देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळल्यास कारवाई होईल. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेलेत. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. आता परळीमधील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सुरेश धसांचं हे वक्तव्य. न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आम्हाला न्याय हवाय. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी. पुढील आठवड्यामध्ये मुलासह एसीपींना भेटणार. ज्ञानेश्वर मुंडेंची माहिती. उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या निकालावर चिंता व्यक्त केली. एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल असं ते म्हणाले. संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येत असतात. त्यांनी स्वार्थी भावनेने चाललेले कधी एकत्र राहू शकत नाहीत. राऊतांच्या विधानावर उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया. आम्ही खुर्चीसाठी लढतो, तुम्ही आता कशासाठी लढताय? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल आहे. तर खुर्चीची लढाई आम्हीच सुरू केली नाही, तुम्ही सुरू केली. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग. भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते. मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले. फडणवीसांचा हा दावा आहे. ठाकरेंनी 2.5 वर्षांसाठी सीएम पद मागितलं होतं. मात्र 2.5 वर्षांसाठी सीएम पद देऊ शकत नाही असं अमित शहांनी सांगितलं. फडणवीसांचं हे वक्तव्य. फडणवीस अर्धसत्य बोलले. समसमान पद आणि जबाबदारी असं फडणवीस बोलले होते. फडणवीस आधी चर्चाच झाली नाही असं म्हणायचंय. आदित्य ठाकरेंचं हे उत्तर आहे. राजन साळवींना एकनाथ शिंदेंचा फोन. 10 तारखेऐवजी 13 तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात फोन. सूत्रांची माहिती आहे. मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत शपथविधीची शक्यता आहे. तर भाजप अध्यक्ष संध्याकाळी सर्व विजयी आमदारांची भेट घेणार. केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णा हजारेंना आनंद झाला. अण्णा हजारेंच्या कालच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडी टिकणार नाही हे सर्वांना माहिती होतं. महाविकासाचा पुढच्या 25 वर्षांचं भविष्य अंधारात असेल. उदय सामंतांचं हे वक्तव्य. निवडणुका आता लोकशाही पद्धतीनं आता लढल्या जात नाहीयेत आणि महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत दिसलाय. बिहारमध्ये देखील दिसेल. संजय राऊतांची ही टीका. तर आप काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता. राऊतांचं वक्तव्य. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकरांवर तडीपारीची कारवाई. अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून ही कारवाई. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक. 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा. बीड वाहतूक पोलिसांकडून सर्च मोहीम. रात्री उशिरा 200 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. पालघरच्या बोर्डीत चिकू महोत्सव. बोर्डी समुद्रकिनारी पर्यटकांनी महोत्सवात हजेरी लावत महोत्सवाचा आनंद लुटलाय. भंडाऱ्याच्या धोपमध्ये 4 चाकी उलटून अपघात. एका महिलेचा मृत्यू, 4 जण जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे. बीडच्या माजलगावमध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा. 8 दिवसापासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेरच थांबून आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये मनाई असतानाही पिझ्झा मागवल्यानं विद्यार्थिनींना वसतिगृहामध्ये येण्यास बंदी. 4 विद्यार्थिनींना महिनाभर प्रवेश नाही. वसतिगृह प्रशासनाचा हा निर्णय. प्रवेशबंदीमुळे पालकांमध्ये संताप आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात गेला आणि मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली. सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती. एप्रिल महिन्यापासून कोस्टल रोड 24 तास खुला ठेवण्याचं नियोजन. वाहन चालकांचाच वाढता प्रतिसाद पाहता नियोजन सुरू आहे. महापालिका निर्णय घेणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी साताऱ्याहून प्रति एकनाथ शिंदे ठाण्यात. साताऱ्याचे संतोष भोसले हुबेहूब शिंदेंसारखे दिसतात. संतोष भोसलेंसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी. आंतरराज्यीय गँगमधील दोघांना अकोला पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 23 गुन्ह्यांची कबुली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पुरंदरमध्ये ज्युबिलंटच्या महिला बचत गट महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. केवळ 4 तासामध्ये महोत्सवातील सर्व पदार्थांची विक्री झाली. 54 बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग. इंदापूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून कृषी महोत्सवात होणार AI तंत्रज्ञानावर चर्चासत्र. माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांची माहिती. धाराशिव जिल्ह्यात 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विना पडून. हमीभाव खरेदी केंद्र बंद आणि सोयाबीनला भाव नसल्यानं जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत. चंद्रपूरच्या धुमानखेडा गावात बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 ग्रामस्थ आणि वन विभागाचे 1 कर्मचारी जखमी. बिबट्याचा हल्ला कॅमेऱ्यात कैद झालाय. अखेर बिबट्याला पकडण्यात यश आलंय. चंद्रपूर जिल्ह्यामधील वाघांच्या भ्रमणमार्गामध्ये येणाऱ्या 2 कोळसा खाणींना स्थगिती देण्यात आली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र भ्रमण मार्गात येत असल्यामुळेच निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूरच्या दिंडोरामध्ये 18व्या दिवशी बॅरेज प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरूच आहे. भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी आहे. शेकडो शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग. पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञाताकडून 10 वाहनांची तोडफोड. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं प्रकार उघडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. चिखली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नांदेडमध्ये शासकीय योजनेचे महाशिबिर संपन्न. महाशिबिरामध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. योजनेतून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे. वर्ध्याच्या सोरटा शिवारामध्ये आग लागल्यानं तुरीची गंजी जळून खाक झाली आहे. तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आगीचं कारण अस्पष्ट आहे. अकोल्यामध्ये आवाज करणाऱ्या बुलेट गाडीवर पोलिसांकडून कारवाई. आवाज करणाऱ्या बुलेट गाड्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या. कराडमध्ये 3 दिवसामध्ये 4,000 घरकुलांना मंजुरी. घरकुलांना मंजुरी देत 80% उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. माहिती गटविकास अधिकारी प्रताप पाटलांची माहिती. घरकुल मिळाल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त. पुण्यातील मुळशीमधील भूकंपमध्ये एका सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट. या प्रकरणी चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन. आरटीओ आणि रणजित पाटील मित्र परिवाराकडून मॅरेथॉनचं आयोजन. वर्ध्यातील पक्षी अभ्यासक राहुल वकारेंना राज्य पक्षमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार. महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनात पुरस्कार प्रदान. भंडाराच्या सिल्लीमध्ये भव्य शंकरपटाचं आयोजन. शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. अहिल्यानगरच्या बाल्हे गावात कचरा वेचक 2 महिलांना तरुणांकडून मारहाण. दोन्ही महिला गंभीर जखमी आहेत. एका आरोपीला अटक करण्यात आली. आमदार संग्राम जगतापांनी घेतली आहे जखमी महिलांची भेट. मुंबईत म्हाडाकडून पुन्हा घरांची लॉटरी काढण्याच्या हालचाली सुरू. लवकरच लॉटरीची घोषणा होणार. 2-3 वर्षात ही घरं पूर्ण होणार आहेत. महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र. मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येणार आहे. MMRDAचा अंतिम आराखडा तयार झाला आहे. पुणेकरांनो, पाणी जपून वापरा. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या कडक सूचना आहेत. महापालिकेस मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा खडकवासला धरणातून शहरासाठी अधिक पाणी. महापालिकेकडून जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळील वाहनतळ मेट्रोला देण्याचा निर्णय. वाहनतळ देखभाल दुरुस्ती अभावी अनेक वर्षांपासून पडून होतं. पुणे पालिकेकडून शहरातील खासगी बोरवेल्सचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. वापरात नसलेल्या बोरवेल बंद होणार आहे.